करना, वादा कभी न करना। मिलने की तुम कोशिश करना, वादा कभी न करना। वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है। बेदर्द बहुत ही इस दुनिया की रस्में, मुश्किल कर देती है निभाना प्यार वफा की कसमें। होती है बेदर्द बहुत ही इस दुनिया की रस्में, मुश्किल कर देती है निभाना प्यार वफा की कसमें। शीशे जैसे अरमा लेकर राहों से न गुजरना, शीशे जैसे अरमा लेकर राहों से न गुजरना। शीशा तो टूट जाता है, शीशा तो
कोशिश करना, वादा कभी न करना। वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है। हम लाख छुपाए प्यार मगर, हम लाख छुपाए प्यार मगर दुनिया को पता चल जाएगा। लेकिन छुप छुप के मिलने से, लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। हम लाख छुपाए प्यार मगर दुनिया को पता चल जाएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। हम लाख छुपाए प्यार मगर, तुम कितने भोले भोले हो, हर बात को खेल समझते हो। मैं जब दुनिया की कहती हूँ तुम अपने दिल की कहते हो। ये प्यार हमारा रब जाने, ये प्यार हमारा रब जाने, जाने क्या रंग लाएगा। लेकिन छुप छुप के मिलने से, लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। हम लाख छुपाए प्यार मगर, ये मस्त हवा महकी ये फिजा, आंखों में नशा सा छाता है। एक रंग खुशी का आता है, एक रंग खुशी का जाता है। ये मीठा मीठा दर्द मुझे, ये मीठा मीठा दर्द मुझे दिन रात
छुप के मिलने से, लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। हम लाख छुपाए प्यार मगर इन बाहों के घेरे में आंखें बंद करके सो जाओ। कल क्या होगा ये भूल के तुम मीठे सपनों में खो जाओ। मैं रखवाला इस तन मन का, मैं रखवाला इस तन मन का, जो होगा देखा जाएगा। लेकिन छुप छुप के मिलने से, लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। हम लाख छुपाए प्यार मगर दुनिया को पता चल जाएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। गा रहा हूँ इस महफिल में, आपकी मोहब्बत है। आज हूँ मैं जो कुछ भी वो आपकी इनायत है। गा रहा हूँ इस महफिल में, आपकी मोहब्बत है। गा रहा हूँ इस महफिल में, आपकी मोहब्बत है। आज हूँ मैं जो कुछ भी वो आपकी इनायत है, आपकी इनायत है। जिंदगी से कैसा शिकवा, खुद से ही शिकायत है। जिंदगी से कैसा शिकवा, खुद से ही शिकायत है। आज हूँ मैं जो कुछ भी वो आपकी इनायत है, आपकी इनायत है। गा रहा हूँ इस महफिल में। प्यार की वो सौगातें किस तरह भुला दूं मैं। प्यार की वो सौगातें
तरह भुला दूं मैं आपका हर एक आंसू, पलकों पे उठा लूं मैं, पलकों पे उठा लूं मैं। आपके ही दम से तो ये आज मेरी शोहरत है, आपके ही दम से तो ये आज मेरी शोहरत है। आज हूँ मैं जो कुछ भी वो आपकी इनायत है, आपकी इनायत है। गा रहा हूँ इस महफिल में कितने रंग हैं जीवन के, ये अजब कहानी है। कितने रंग हैं जीवन के, ये अजब कहानी है। कुछ मिले तो कुछ खो जाए, रीत ये पुरानी है, रीत ये पुरानी है। किसको क्या मिला यहाँ सब अपनी अपनी किस्मत है, किसको क्या मिला यहाँ सब अपनी अपनी किस्मत है। आज हूँ मैं जो कुछ भी वो आपकी इनायत है, आपकी इनायत है। गा रहा हूँ इस महफिल में फिर कोई नगमा इस फिजा में लहराए, काश फिर कोई नगमा इस फिजा में लहराए। दूर से सही लेकिन आपकी सदा आए, आपकी सदा आए। मेरे दिल की हर धड़कन अब आपकी अमानत है, मेरे दिल की हर धड़कन अब आपकी अमानत है। आज हूँ मैं जो कुछ भी वो आपकी इनायत है, आपकी इनायत है। गा रहा हूँ इस महफिल में आपकी मोहब्बत है। आज हूँ मैं जो कुछ भी वो
मेरी महबूबा, ओ मेरी महबूबा, तुम भी करो कुछ फैसला, ओ मेरी महबूबा, ओ मेरी महबूबा। मैंने ये दिल तुमको दिया, ओ मेरी जाने जा, ओ मेरी जाने जा। तुम भी करो कुछ फैसला, ओ मेरी जाने जा, ओ मेरी जाने जा। जब भी जहाँ देखूं जिधर तू ही तू आए नजर, भूला हूँ मैं सारा जहाँ, मुझको नहीं अपनी खबर, बेताब हूँ तेरे बिना, ओ मेरी महबूबा, ओ मेरी महबूबा। तुम भी करो कुछ फैसला, ओ मेरी महबूबा, ओ मेरी महबूबा।
न जाएगा, रोने न दीजिएगा तो गाया न जाएगा। ऐसे तो हाल दिल का, ऐसे तो हाल दिल का सुनाया न जाएगा। रोने न दीजिएगा तो गाया न जाएगा। ऐसे तो हाल दिल का, ऐसे तो हाल दिल का सुनाया न जाएगा। रोने न दीजिएगा तो गाया न जाएगा। कितना मेरे दिल में, कैसे तुझे मैं बताऊं। है प्यार कितना मेरे दिल में, कैसे तुझे मैं बताऊं। दिल चीर करके अब अपना कैसे तुझे मैं दिखाऊं। बिन तेरे जी ना सकूंगा, बिन तेरे मर ना सकूंगा। तेरी जुदाई का गम भी रह रह के तड़पाएगा। ऐसे तो हाल दिल का, ऐसे तो हाल दिल का सुनाया न जाएगा। गाया न जाएगा। मुश्किल से दुनिया में मोहब्बत कोई करने वाला। मिलता है मुश्किल से दुनिया में मोहब्बत कोई करने वाला। हर कोई राहे मोहब्बत में होता नहीं मरने वाला। सच क्या है जान ले तू, मुझको तो पहचान ले तू। दीवाना दर पे तेरे ही बस आज मर जाएगा। ऐसे तो हाल दिल का, ऐसे तो हाल दिल का सुनाया न जाएगा। गाया न जाएगा। ऐसे तो हाल दिल का, ऐसे तो हाल दिल का सुनाया न जाएगा। रोने न दीजिएगा तो गाया न जाएगा।
बोलो कैसे रह पाऊंगा। तुम मुझसे जुदा हो जाओगी, बोलो कैसे रह पाऊंगा। मैं तेरा दीवाना, पीछे पीछे तेरे घर तक आऊंगा, तुझे अपना बनाऊंगा। तुम मुझसे जुदा हो जाओगी, बोलो कैसे रह पाऊंगा। मिल गई है मुझे मेरी मंजिल। मेरी आँखों में बोलो तो क्या है, सच कहूँ इनमें मेरा चेहरा है। तुझे सांसों में बसाऊंगा, तुम मुझसे जुदा हो जाओगी, बोलो कैसे रह पाऊंगा। तुम मुझसे जुदा हो जाओगी, बोलो कैसे रह पाऊंगा। आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी। लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास। आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी। लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास। आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत। अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वाट लागून झाली सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे। बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात। अजित दादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे। मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजित दादांनी, आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत, मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी। सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे, त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही, आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे। पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालयावर असेल। एक मॅडम तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी, मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे। आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही अन्यायच तेवढा बोला की
अजितदादांचे बॅनर आहे, काय सांगाल तुम्ही? अजितदादा तुम्ही परत या. तर सुमित्रा वहिनी आहे. हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच ही शासनाने आमचे फोटो पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही, तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळगेभराची भाकरीच्या चपात्या काढून घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून तरी आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला दोरपत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खायासाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? अटर पकड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या संबंधित जातीच्या जिल्ह्याच्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमारावर हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, भुजनी धरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं उठली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पकड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पकड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. एक बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत. मुडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनित्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालय होणार. मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा
प्रामुख्याने विषय आमचा हा जो प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प आणि अन्याय तेवढा सरपंच कंटिन्यू करा. बोला की दादांचे बॅनर काय सांगाल तुम्ही अजितदादा परत या तर सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मत्स्यबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मत्स्यबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळ कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही, तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळीभराची बाटलीच्या जनसंपादक खात्याने काढून घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून तरी आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला 2 पत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खाण्यासाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून तुम्ही अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघाला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? आटरपकड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या संबंधित जातीच्या साठी त्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविका त्या मच्छीमारावर आहे. हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, उजनी धरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं गुटली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला
अजितदादांनी. हा. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी सुनित्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही, आम्ही वहिनींना भेटा यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालयावर असेल. एक मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही अन्यायच तेवढा बोला की अजितदादांचे बॅनर आहे काय सांगाल तुम्ही अजितदादा आता सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि अशी असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीटीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच ही शासनाने आमचे फोटो पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळगेपणाची भाकरीच्या जनसंपादकांनी कारवाई घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमचा परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला दोरपत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खाण्यासाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघाला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? आटरपकड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या समाजाच्या जातीच्या सगळ्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमार आहे. हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, उजनी धरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं गुटली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास.
आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणले. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालयावर असेल. एक मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही अन्यायच तेवढा बोला की अजितदादांचे बॅनर आणलेला काय सांगाल तुम्ही? अजितदादा परत या. तर सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे फोटो पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळगेपणाची बातमीच्या जनसंपादकांनी काढून घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून तरी आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला दोरपत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खायासाठी अन्न घ्यायचं या. ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? अटर पकड जातीचा मच्छीमार ह्या नुसता भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या संबंधाच्या जातीच्या सगळी जिमनी त्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमारावर हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, भुजधरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या
आमची घरं गुटली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. झालं? या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. एक बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही येऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालय एवढा असेल. मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प अन्याय तेवढा बोला की अजितदादांचे बॅनर आणलेला काय सांगाल तुम्ही? अजितदादा परत या. तर सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मत्स्यबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मत्स्यबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळ कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळीभराची पातळीच्या जनसंपादक खात्याने काढून घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या वाचता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला 2 पत्र्याचं घर बांधायचं या
त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खाण्यासाठी अन्न घ्यायचं या ही सगळं एका साईडला काढून तुम्ही अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघाला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? आटरपगड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या समाजाच्या जातीच्या सगळी जिल्ह्याच्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमार आहे. हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा उजनीधरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं गुटली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात. अजित दादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालयावर असेल. मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही अन्यायच तेवढा बोला की दादांचे बॅनर आणलेला काय सांगाल तुम्ही परत या. तर सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीटीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळ कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच ही शासनाने आमचे फोटो पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे
महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही, तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळगेपणाची भाकरीच्या जनसंपादा खात्याने कारवाई घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या, आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला दोनपत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खायासाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघाला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? आटरपगड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या संबंधीच्या जातीच्या सगळी जिल्ह्याच्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमार आहे. हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, उद्योगधरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं उठली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणले. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालयावर असेल. एक मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही अन्यायच तेवढा बोला की
अजितदादांचे बॅनर आणलेला काय सांगाल तुम्ही अजितदादा यात्रा सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे फोटो पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही, तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळगेपणाची बातरीच्या जनसंपादकांनी काढून घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून तरी आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला मोठमोठ्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खायासाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? अटर पकड जातीचा मच्छीमार ह्या नुसता भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या संबंधाच्या जातीच्या सगळी जिल्ह्याच्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमारावर हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, भुजनी धरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं उठली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत. मुडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनित्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालय एवढा असेल. मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा
प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प आणि अन्याय तेवढा सरपंच कंटिन्यू करा. बोला की दादांचे बॅनर आहे काय सांगाल तुम्ही आता सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मत्स्यबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मत्स्यबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळ कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही, तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळीभराची बाटलीच्या जनसंपादक खात्याने काढून घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला 2 पत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खाण्यासाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून तुम्ही अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणातला हक्क आमच्या मच्छीमाराला निघला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? आटरपकड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या संबंधाच्या जातीच्या सगळी जिंकली त्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविका त्या मच्छीमारावर आहे. हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, उजनी धरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं गुटली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्तरावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला
अजितदादांनी. हा. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही येऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही, आम्ही वहिनींना भेटा यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालयावर असेल. एक मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही अन्यायच तेवढा मोठा बोला की अजितदादांचे बॅनर आहे काय सांगाल तुम्ही अजितदादा आता सुमित्रा वहिनी आहे. हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदारांसाठी बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे फोटो पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळगेपणाची भाकरीच्या जनसंपादकांनी कारवाई घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमचा परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला दोरपत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खायासाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघाला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? आटरपगड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या समाजाच्या जातीच्या सगळी जिल्ह्याच्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमार आहे. हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, उजनीधरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या, आमची घरं गुटली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण
पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणले. अजित दादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालयावर असेल. एक मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प नाही अन्यायच तेवढा बोला की दादांचे बॅनर आणलेला काय सांगाल तुम्ही अजितदादा परत या. तर सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे फोटो पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळगेपणाची बातमीच्या जनसंपादक खात्याने कारवाई घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून तरी आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा, तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमचा परपत्या रस्त्या बांधता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला दोरपत्र्याचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खायासाठी अन्न घ्यायचं या. ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता. आम्हाला बाकी काय करायचं नाही. आमच्या उद्योगकारणाचा हक्क आमच्या मच्छीमाराला निघला राहिला पाहिजे. कारण हा मच्छीमार कोण आहे? आटरपकड जातीचा मच्छीमार आहे. ह्या भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो. कारण एक त्याला एक सगळ्या संबंधाच्या जातीच्या सगळी जिल्ह्याच्या धरणामध्ये गेलेल्या त्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांच्या उपजीविकाच्या मच्छीमारावर हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे. प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला शी जगण्याची ही निघली पाहिजे. मला सांगा, भुजधरण झालं, आम्हाला वार बोलू त्यांनी आमच्या जिमनी घेतल्या, जिमनी पाण्यात बुडल्या
आमची घरं गुटली, पाण्यात बुडली. फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिलाय, बाकी त्यांचं काय नाही. आम्हाला बाकी काय करायचं नाही. झालं? या ठिकाणी पुणे एकच जातीचं उजनी धरणावरती मच्छीमारी चालत नाही. ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की भविष्यामध्ये जर तुम्ही अशी ते खालच्या सगळ्या जातीपर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार या व्यवसायामध्ये हळूहळू आता स्थिर स्थावर झालेले आहे. त्याच्यामुळे शासनाला एक इशारा देतो की आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींचा आढावा देणारी आपली आवडती वाहिनी लोकशाही 24 तास मराठी. लोकशाही 24 तास मराठी, सत्य, वेग आणि विश्वास. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. मच्छीमारी करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महिला देखील या ठिकाणी आहेत. अशाच पद्धतीने आपण पुढचं त्यांची वाटचाली कशी असणार आहे किंवा त्यांचं हे जे आंदोलन आहे ह्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. एक बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणण्यात. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही येऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही. आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. नाही, पुढचा मोर्चा आमचा नक्कीच मंत्रालय एवढा असेल. मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी. मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी भोई समाजाच्या वतीने मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमचा हा प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका पद्धत ही उजनीवर येणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प अन्याय बोला की अजितदादांचे बॅनर आणलेला काय सांगाल तुम्ही? अजितदादा परत या. तर सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मत्स्यबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि असे असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मत्स्यबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळ कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमचे पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. की आमची पोटाची खळीभराची बाटलीच्या जनसंपादक खात्याने काढून घेतलेली आहे. मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे. त्याच्यापासून ही ठेके पद्धत काढून तरी आमचा व्यवसाय बाजूला सरत्यात आणि एका मोठ्या पैशावाल्याच्या घशात हे घालतात. तर मला तुम्हाला सांगा तुम्ही काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता आणि तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपत्या रस्त्या वाचता. त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला 2 पत्र्याचं घर